जाम डोकं हललेलं आहे हे ऐकून आणि तुम्हाला काय वाटतं तुम्ही ते सुद्धा सांगायला विसरायचं नाहीये। तर झालं असं की आज सुद्धा आपल्या ह्या टेलरिंग बिझनेसला कमी समजलं जातं किंवा गरज समजली जाते। गरज आहे म्हणून तुम्ही करताय असं म्हणलं जातं। माझी सरकारला हात जोडून विनंती आहे आणि आपल्या टेलर मैत्रिणींना सुद्धा एक सांगायचं आहे माझ्या बाबतीत आलेला अनुभव। टेलर मैत्रिणींना प्लीज व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, अजिबात स्किप न करता पुढे जाऊ नका किंवा स्क्रॉल सुद्धा करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा कारण माझा अनुभव आलेला आहे। आपल्या सगळ्यांना तो उपयोगी पडणारा अनुभव आहे आणि प्लीज यावर तुमचं मत सांगायला विसरू नका। म्हणजे माझं तर जाम डोकं हललेलं आहे हे ऐकून आणि तुम्हाला काय वाटतं तुम्ही ते सुद्धा सांगायला विसरायचं नाहीये। तर झालं असं की आज सुद्धा आपल्या ह्या टेलरिंग बिझनेसला कमी समजलं जातं किंवा गरज समजली जाते। गरज आहे म्हणून तुम्ही करताय असं म्हणलं जातं। हे योग्य आहे, गरज आहे। जर आपण ह्यांची कपडे शिवली नाही तर ह्या घालतील काय? विचार करा ना, ह्या घालतील काय? ह्यांना पहिले आदिवासी सारखे केळीची पानं गुंडाळून ह्यांना फिरावं लागल आणि टेलर बिझनेसला ह्या म्हणतात आम्हाला गरज नाही, आमची गरज नाही किंवा आमच्यावर एवढी वेळ आली नाही, एवढं कमी समजलं जातं ह्या आपल्या कामाला। आणि काय काय आहेत एवढी चूक काढायची, एवढी म्हणजे किती परफेक्ट शिवा, किती छान शिवा, किती परफेक्ट बसू द्या। 10 ब्लाऊज असला, एका ब्लाऊजला जर इथं थोडीशी गुढी वगैरे आली की लगेच काय हे शिवलंय, काय चुनी आल्यात, म्हणजे फक्त एकच ब्लाऊज ह्यांचा आणि तो सुद्धा पण नीट करून देतो आणि ट्राय करायला लावल्यानंतर गुढी आल्यानंतर आपण नंतर टिप मारून दिल्यावर व्यवस्थित केला तरी ह्यांचं असतं की काय शिवलाय ब्लाऊज, गुढ्या आल्या त्या। आणि मेन म्हणजे ह्या कामाला आपल्या बिझनेसला कमी समजलं जाते। प्लीज उच्च दर्जा दिला पाहिजे आपल्या ह्या कामाला। आपण पण ज्या आपल्या मूलभूत 3 गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा, ह्यातली एक गरज भागवतोय आपण। ह्या एक गरज भागवण्याचं आपलं काम आहे। वस्त्र जे की खूप गरजेचं आहे आणि याच्याशिवाय म्हणजे काही होऊच शकत नाही। कुठं काय जायचं म्हणलं, कोणाचं काही फंक्शन असलं, घरात ढिगभर असली कपडे तरी माणूस नवीन घेते, नवीन काही आलं की त्याच्यावर असं तुटून पडलं जातंय की ते आउट ऑफ स्टॉक होऊन जातंय। एवढं सारं हे आहे आणि ह्या म्हणतात बायका, अशा विचाराच्या बायका आहेत आपल्या महाराष्ट्रात की हे आमची गरज नाही, हे शिवणकाम आमची गरज नाही, तुम्हाला गरज आहे म्हणून तुम्ही करता। असं नाही, आमची गरज नाही, आम्हाला आवड आहे आणि ही आमची आवड आम्ही जपतोय, आमचं स्वप्न आम्ही जपतोय। आवड असायला लागते, मुळात म्हणजे आवड असावं लागते। कोणतंही काम, टेलरिंगच काम नाही, तुम्ही कुठलंही कलाकार असू द्या, मेकअप आर्टिस्ट असू द्या, ज्वेलरी मेकिंगचा असू द्या, दुसरं काही म्हणजे ऑल कुठलंही तुम्ही काम करा, कोणतंही काम कमीपणाचं नसतंय, कुठलंही काम गरज म्हणून करत नाही। आणि ते फक्त आपलं जे काम आहे ते काम नसतंय, ते आपलं स्वप्न असते। त्या कामामुळे आपली वेगळी ओळख निर्माण होते। लोक आपल्या नावाने नाही पण आपल्या कामाने ओळखतात, 100% आपल्या कामाने ओळखतात। आणि आता इंस्टाग्राममुळे तर ना सगळीकडे आपलं नाव होते, सगळे लोक आपल्याला ह्याची बायको आहे किंवा हे अशा आडनावाचं असं ओळखलं जात नाही, तर जे आपण बिझनेसला आपल्या नाव देऊ त्या नावानं आपल्याला ओळखलं जातंय। तर हे अशा विचार करणाऱ्यांना काय म्हणलं पाहिजे, काय केलं पाहिजे, प्लीज कमेंटमध्ये सांगा टेलर मैत्रिणींनो, कारण हा आपल्या सगळ्यांच्या बिझनेसला नावं ठेवलं जातंय बरं का। आपला सगळ्यांचा हा जो बिझनेस म्हणता येणार नाही, आपण खरंच ही गरज भागवतोय आणि आपण एवढं मन लावून जीव तोडून पहाटेपासून सीझनमध्ये काम करून ह्यांचं पूर्ण करून देतोय वेळच्या वेळेला। आणि काहींचं असं म्हणणं येतंय की तुम्हाला गरज आहे म्हणून करताय, आमच्यावर वेळ नाही आली, आमचा नवरा करून देत नाही, असं म्हणलं जातंय। काय माझं तर तुम्हाला सांगते 15-20 दिवस मी तर ह्या हँगओव्हरमध्येच होते, मला काय सुचना। प्लीज यावर तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आपल्या टेलर मैत्रिणींनीच एकमेकींना सपोर्ट करून पुढे जायचंय आपल्याला आणि ह्या आपल्या अशा कामाला कमी समजणाऱ्या बायकांचं केलं काय पाहिजे हे सुद्धा सांगायला विसरू नका। चलो बाय।